त्यामुळे आपल्याला लेट झुणका भाकर आलेली आहे आणि भुकेले चेहरे सगळ्यांचे. सुप्रभात मंडळी, मी प्राजक्ता पाटील पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. तर सध्या आपले व्लॉग्स असे सिरीजमध्ये चालू आहेत, तर हा व्लॉगसुद्धा सिरीजमध्ये येण्याची शक्यता आहे. म्हणजे सिरीज म्हणजे फक्त 2 पार्ट, कारण मी जाते हरिश्चंद्रगडावर. तर मग तो खूप मोठा आहे आणि एक्सप्लोर करण्यासाठी आपल्याला जास्त टाईम पण लागेल, त्यामुळे आम्ही जातो आहे स्टेला 2 दिवसासाठी. आणि आज मी आता निघते आहे. तर सकाळचे वाजलेत 4:15. तर आता मी इथून निघते आहे आणि जाणार आहे दादरला. दादरवरून ट्रेन पकडणार आहे कसारासाठी आणि तिथून मग गाडी करून आपण जाणार गडावर. ते सगळं कसं ते तुम्हाला पुढे समजेलच. तर निघूया आता आपण. चालू केलं मी मित्रांनो. आता आम्ही ट्रेन पकडली आहे भायखळावरून. दादरला चढायला खूप गर्दी असणार म्हणून आम्ही डाऊन गेलेलो भायखळा. गुड मॉर्निंग. हा आळशी माणूस निकिता, रीना. मित्रांनो, आता आम्ही उतरलो आहे कसाराला आणि नाश्ता वगैरे करून झालं आहे. 9:15ला आलो इथे. सो आत्ता आम्ही इथून जाणार आहे गाडीने 5 नाही बेस विलेजला. तर ते इथून 87 किलोमीटर आहे. तर आपल्याला 2-2.25 तास लागतील तिथे जायला. तर इथून आम्ही गाडी ऑलरेडी बुक केली आहे कॉल करून. मित्रांनो, गाडी आली आहे, आम्ही बसलो आहे गाडीत. मी कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. इथून तुम्ही डायरेक्ट बेस विलेजला जाणार. मित्रांनो, आता आम्ही पोचलो आहे 5 नाही बेस विलेजला आणि इथूनच आपण ट्रेक चालू करणार आहोत. तर आत्ता इथून आम्ही जेवून मग जाणार. आता थोड्या वेळात येईल जेवण. झुणका भाकर आलेली आहे आणि भुकेले चेहरे सगळ्यांचे. सो मित्रांनो, आता आम्ही चालू करतो आहे ट्रेक आणि आता मस्त जेवण वगैरे करून बाजरीची भाकरी आणि झुणका खाऊन आता ट्रेक चालू करतो आहे. सो इथे गेट आहे हरिश्चंद्रगड. माझ्या फ्रेंडला 2 वेळा दिसलं. इंद्रवज्र नशीब असावं लागतं लिटरली. आता रिसेंटली इकडे दिसलं. मित्रांनो, इथे मॅप दिलाय पूर्ण हरिश्चंद्रगडाचा. सो गडावर काय काय आहे, केदारलिंग, पुष्करणी कुंड आणि नळीची वाट, जी सर्वात डिफिकल्ट आहे. नळीची वाट जिथे रॉक क्लाइम्बिंग करून जावं लागतं. हरिश्चंद्रगड हा ठाणे, पुणे, अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवरील माळशेज घाटाच्या डावीकडील अजस्र असा डोंगर आहे आणि येथील शिखर हे या जिल्ह्यातील सर्वात उंच असं शिखर आहे. गडावर जाण्यासाठी 2-3 वाटा प्रचलित आहेत आणि गडाचा घेरा फार मोठा असल्याने तिथे अनेक वाटांद्वारे आपल्याला जाता येते. तर आम्ही ज्या वाटेने जातोय ते आहे 5 नाही अहमदनगर जिल्ह्यातून आणि ही वाट अगदी सोपी आहे. या वाटेने आपण 2 ते 2.5 तासात वर पोहोचू शकतो.
याला पुढे जाऊ दे, याला पुढे जाऊ दे. या शिडीने जायचंय ना वर. मला काहीतरी वेगळंच ऐकायला आलं. माझं नाव बदनाम नका करू. नाही मला मुकेश ऐकायला मी म्हणते मुकेशला का बघ, ग्रीना बघ. तुझे कान खराब झाले. ग्रीना बोलला ना. ग्रीना ती यायची आहे, ती जायची. हा हे बरं आहे, नाहीतर मग थांबावं लागतं. मित्रांनो, हा माझा फर्स्ट टाइम स्टेवाला ट्रेक आहे, म्हणजे गडावरच राहणार आहे टेंटमध्ये. आणि पहिल्यांदा एवढं सगळं घेऊन जातोय आम्ही. मित्रांनो, इथे एक गुहा आहे, आपण जाऊया आता तिथे. सेकंड पेज बाकी आहे. सेकंड पेज बाकी आहे, आणि तिला जर तू हे करायला आवडलं ना, अजून फर्स्ट झाले. माझ्या समोरच आहे मंदिर. मित्रांनो, पुणे जिल्ह्यातून जुन्नर तालुक्यातून खिरेश्वर या गावातून सुद्धा एक वाट येते, ती सुद्धा अगदी सोपी आहे. आणि मुंबई जुन्नर राजरस्ता माळशेज घाटातून जातो, तर तिथून सुद्धा येण्यासाठी 2 वाटा आहेत. एक वाट आहे ती आहे तोलार खिंडीतून, ती आपल्या डायरेक्ट मंदिरापर्यंत पोचवते. आणि दुसरी आहे ती जुन्नर दरवाजापर्यंत पोचवते. आणि ती वाटसुद्धा प्रचलित आहे, पण आता आपण त्या वाटेने वाटाड्याशिवाय जाऊ शकत नाही. आणि दुसरी वाट आहे ती आहे नळीची वाट, जी मगाशी मी तुम्हाला सांगितली. ती वाट चढण्यासाठी आपल्याला पूर्ण रॉक पॅच हा क्लाइंब करावा लागतो. 10 ते 12 तासांचा तो रॉक पॅच आहे आणि 1000 फूट उंच 40 अंशी कोनाचा तो पॅच आहे. तर त्या वाटेने येण्यासाठी, त्या वाटेने मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी 1.5 दिवस लागतो असं बोलतात. तर मग म्हणून ती वाट तर खूपच खडतर आहे. आणि आपण जी आलो ती होती पाचनई गावातून वाट होती ती. तर मग इथे ही वाट म्हणजे पाचनई हे गाव उंचावर असल्यामुळे आपण थोडा ट्रेक तिथेच आपला होतो. आणि नंतर मग गडाची उंची आहे ती म्हणजे 1424 मीटर इतकी आहे, म्हणजे 4000 फूट. तर मग त्या गावातून येताना अर्ध तर आपण गाववर असल्यामुळे अर्ध तिथेच होतं. आणि नंतर मग 2 पॅच आहेत, ते थोडे असे चढण आहे, ती बाकी नॉर्मल चालायचंच आहे. नळीची वाट जी आहे ती कल्याण मुरबाड मार्गे माळशेज घाट चालू होण्यापूर्वी सावर्णे गाव लागतं. तर तिथे कोकणकड्याच्या पायथ्याशी बेलपाडा हे गाव आहे, त्या वाटेने आपल्याला यावे लागते. आणि तिथून येण्यासाठी 1.5 दिवस लागतो. सो तिला नळीची वाट असं म्हटलं जातं. माझा घेऊन फायदा नाही तुला का. आता आम्ही आलो आहे गडावर आणि आता इथे समोर आहे हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर, इकडे आहे. आणि हे जे दिसतंय ते आहे तारामती शिखर. तिथे आम्ही उद्या सकाळी जायचा विचार करतोय. शिवलिंग तिथे खाली आहे. अच्छा, ते पाण्यात जायचंय ते. हो. ओके. आणि इथे मंदिर आहे. आणि इथे मंदिर आहे.
सुमारे 12व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर या गडावर आहे. मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. त्या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो, ज्याला मंगळगंगेचा उगम असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा राहण्यासाठी योग्य आहेत, तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार आहे आणि ते पिण्यायोग्य आहे. मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथऱ्यात जमिनीखाली एक खोली आहे. त्यावर प्रचंड शिळा ठेवलेली आहे. या खोलीत चांगदेव ऋषींनी 1400 वर्ष तप केले होते असे स्थानिक गावकरी आपल्याला सांगतात. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण 10व्या-11व्या शतकात जहांगीर राजाने बांधलेल्या 12 मंदिरांमधील हे एक मंदिर आहे. इथे पण पाण्याची टाकी आहे. हा जाऊ शकतो. मी बसून फोटो काढले तिकडे. कुठे मासा? दोन आहेत त्याच्या खाली पण एक आहे. किती मोठा आहे ना. स्वच्छ पियाचं पाणी आहे. पण त्यात तर मछली आहे. किती थंड आहे. हा मासे स्वच्छच असतं ना ते पाणी. इकडे कुठलं ते विष्णूचं की सिद्ध मंदिर महाविष्णू मंदिर खूप कमी आहेत माहिती आहे ना. हो. मित्रांनो, इथे एक गणपतीचं मंदिर आहे. तिथे पण गुहा आहेत खाली. साठी मस्त वेळ आलेली आपल्या दोघांच्या. मित्रांनो, हा सुद्धा टॉप नाहीये, अजून बाकी आहे. स्कॅम चालू आहे.